महाराष्ट्र राज्यातील माझ्या सर्व आदिवासी अनुसूचित जमाती प्रवर्गातील टोकरे महादेव मल्हार कोळी बांधवांना माझा नमस्कार. बांधवांनो, आज आपण दिनांक 7 डिसेंबर 1994चा शासन निर्णय, ज्या अन्वये राज्यामध्ये विशेष मागास प्रवर्ग तयार करून काही जाती जमातींना 2% आरक्षण देण्यात आले, त्या GR बद्दल चर्चा करणार आहोत. 7 डिसेंबर 1994चा शासन निर्णय हा राज्यातील सर्व आदिवासी कोळ्यांकरिता शाप ठरला. 1994 ते आज 2023पर्यंत या शापाच्या तळतळामध्ये आपली आदिवासी कोळी जमाती भाजून निघत आहे, हे आपल्याला कळणं आवश्यक आहे. शासनाने 7 डिसेंबर 1994 रोजी विशेष मागास प्रवर्गामध्ये काही जाती जमातींचा समावेश केला. त्यामध्ये प्रामुख्याने कोळी तत्सम जाती, नंतर मच्छीमार कोळी, नंतर अहिर कोळी, नंतर खानदेशी कोळी, नंतर पान कोळी, ख्रिश्चन कोळी, चुंबडे कोळी, पानभरे कोळी, सूर्यवंशी कोळी, मांगेला कोळी, सोन कोळी, वैती कोळी, खारवी, नाशिक, धुळे, जळगाव जिल्ह्यातील डांगर शेती करणारे कोळी, याला नंतर स्थगिती देऊन याच्यामध्ये पुन्हा बदल करून अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट नसलेले कोळी, अशा प्रकारे बदल करून पुन्हा कार्यान्वित करण्यात आला. बांधवांनो, यामध्ये शासनाने आदिवासी कोळी जमातीची मोठ्या प्रमाणात दिशाभूल केलेली आहे. ते कसे मी आपल्याला सांगू इच्छितो. सर्वप्रथम त्यांनी कोळी आणि तत्सम जाती ह्या उल्लेख केल्यामुळे यामध्ये राज्यातील तमाम अनुसूचित जमातीमध्ये समावेश असलेले कोळीसुद्धा गृहीत धरण्यात आले, हे इन्क्लूड करण्यात आले, समाविष्ट करण्यात आले. त्यानंतर मच्छीमार कोळी, अहिर कोळी, ख्रिश्चन कोळी, चुंबडे कोळी, मांगेला कोळी, सोन कोळी, वैती कोळी, खारवी, हे सर्व कोळ्यांचे प्रकार ही मुंबई किनारपट्टी लगत असलेले जो सोन कोळी गट आहे, ह्या गटातले आहे, जे OBC प्रवर्गात ऑलरेडी इन्क्लुडेड होते, ते समाविष्ट होते. कारण ब्रिटिश ॲडमिनिस्ट्रेटर यांच्या काळामध्ये इम्पेरियल सिव्हिल सर्व्हिसेस ऑफिसर आणि मानववंशशास्त्रज्ञ रसल इन्थोवन यांच्या बॉम्बे गॅझेटियरच्या प्रेसिडेन्सीमध्ये ज्या कास्ट्स अँड ट्राईब्स ऑफ द बॉम्बे प्रेसिडेन्सी या ग्रंथामध्ये कोळी जातीचे 4 गट करण्यात आलेले आहेत. त्या 4 गटांपैकी पहिला गट सोनकोळी गट. हा सोनकोळी गट म्हणजे मुंबई किनारपट्टी लगत वास्तव्य करत असलेला गट, जो व्यावसायिक मासेमारी करतो. तो गट म्हणजे जो गट बोटीकरता राज्य शासनाकडून डिझेलचे अनुदान प्राप्त करतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये समुद्रात मासेमारी करून ते मासे बाजारात विकतो. हा सोनकोळी गट जो OBC प्रवर्गामध्ये गणना करण्यात आलेला होता. आपल्याला त्या गटाविषयी चर्चा करण्याचं कारण नाही. तो ऑलरेडी त्यांना SBC आरक्षण देऊन, वाढीव आरक्षण देऊन 2% त्यांना आरक्षण देण्यात आलेलं आहे. पण आपलं ऑब्जेक्शन आहे, यामध्ये कोळी आणि तत्सम जाती या जातीचा जो उल्लेख करण्यात आलेला आहे, यामध्ये राज्यातील तमाम आदिवासी अनुसूचित जमाती प्रवर्गातील ST प्रवर्गातील टोकरे महादेव मल्हार कोळीसुद्धा समाविष्ट करण्यात आले. यामागची मी आपल्याला त्यांनी कशा प्रकारे याला त्यात समाविष्ट केलेलं आहे या बाबतीत सुद्धा स्पष्टीकरण देणार आहे. तर त्यामध्ये मित्रांनो, एक चुकी अशी आहे, तमाम चुका त्या SBCच्या GRमध्ये आहेत, त्यापैकी मी काही चुकांची खातेपड हळूहळू आपणास स्पष्टीकरण देतो. नाशिक, धुळे, जळगाव जिल्ह्यातील डांगर शेती करणारे कोळी. आता एखाद्या प्रांतात राहणारे आणि व्यवसाय करणारे कोळी जमातीला अशा प्रकारे उल्लेखित करून SBC प्रवर्गात टाकणे ही शासनाला चूक कळल्यानंतर शासनाने त्या 7 डिसेंबरच्या GRला स्थगिती देऊन या नाशिक, धुळे, जळगाव जिल्ह्यातील डांगर शेती करणारे कोळी या शब्दाचा बदल करून अनुसूचित जमातीमध्ये समावेश नसलेले कोळी म्हणजे टोकरे महादेव मल्हार कोळी व्यतिरिक्त असा तेथे त्यांना अर्थ संबोधन करायचा होता. पण याच्यामुळे घोडचूक काय झाली मित्रांनो, याच्यामुळे कोळी समाजाचं नुकसान काय झालं. कारण राज्यभरामध्ये आदिवासी कोळी समाजाच्या 1950 पूर्वीच्या ज्या नोंदी आहेत, त्या फक्त कोळी झालेल्या आहेत. बहुतेकांच्या नोंदी कोळी झालेल्या आहेत. टोकरे महादेव मल्हार अशा कोळी झालेल्याच नाहीत. कारण जनगणना अधिकाऱ्यांचे स्वातंत्र्यपूर्वोत्तर काळामध्ये जे ब्रिटिश अधिकारी होते, या जनगणना अधिकाऱ्यांचे त्याप्रमाणे आदेश होते की कोणाच्याही पोट जातीचा उल्लेख न करता फक्त सामान्य संज्ञा जसे
कोड्यांचे जे प्रकार आहेत, सोनकोडी, मच्छीमार कोडी, टोकरे महादेव मल्हार कोडी, वैती कोडी असे न लिहिता फक्त कोडी नोंद घेणे, तसेच माळी समाजाचे, भोई समाजाचे जे उपप्रकार आहेत ते न लिहिता फक्त सामान्य संज्ञा लिहून कॉमन जनगणना करण्याचा ब्रिटिश सरकारचा उद्देश होता. त्यामुळे कोणाच्याही नोंदी जनगणनेमध्ये आपल्याला या रीतीने केलेल्या आढळत नाहीत. त्याचप्रमाणे घटनेचं कलम 340 घटनेचं कलम स्पष्टीकरण देतं की राज्यामध्ये एखादा गट, जाती ज्या जातीला विशेष आरक्षणाची आवश्यकता आहे समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरता, त्यांचा मागास सामाजिक व मागास दर्जा लक्षात घेता त्यांना विशेष आरक्षणाची गरज असल्यास राज्य शासन त्या प्रकारची तरतूद करू शकते. अशा प्रकार या आशयाने या संदर्भाने विशेष मागास प्रवर्ग 1995 साली तो GR शासनाने काढला. पण शासनाने समाज कल्याण, सांस्कृतिक कार्य आणि क्रीडा विभाग या विभागाच्या अंतर्गत काढलेला हा GR, याच्यामध्ये समाज कल्याण म्हणजे अदर बॅकवर्ड क्लासेसमध्ये ज्या काही जाती जमाती आहेत यांना विशेष मागास प्रवर्गमध्ये वर्गीकृत करण्यात आलं. पण त्याच्यामध्ये आदिवासी अनुसूचित जमातीमध्ये टोकरे, महादेव मल्हार कोळी या जमातीचे लोकसुद्धा गृहीत धरण्यात आले. कारण मी स्पष्टीकरण नुकतंच आपल्याला दिलेलं आहे की राज्यामध्ये 1950 पूर्वी कोणाच्याही नोंदी टोकरे, महादेव मल्हार कोळी अशा प्रकारे झालेल्या नाहीत. सामान्य संज्ञा कोळी अशाच झालेल्या आहेत. आणि शासनाने GR मध्ये इन्क्लूड करताना कोळी तर तसेच तत्सम जाती म्हणजे शासनाला कोणालाही आदिवासी कोळ्याला STचे लाभ द्यायचे नव्हते हे यावरून स्पष्ट होते. कारण जे कोळी ST प्रवर्गात होते ते सुद्धा SBC प्रवर्गात गणण्यात आले. याच्या मागे मूळ कारण आहे 1967चा GR. मित्रांनो, आपल्याला समजण्याचं कारण असं आहे, हे आपलं समजणं फार महत्त्वाचं आहे. 1995चा GR हा SBC प्रवर्गाचा आहे. पण त्याच्या आधीसुद्धा आपल्या विरोधामध्ये काही काड्या करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये 1967चा GR आहे, ज्या GR मध्ये कोळी, फक्त कोळी या जातीचा उल्लेख OBC प्रवर्गात करण्यात आलेला आहे. आणि कोळी, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कोळी ही आपली जात नाही. कोळी ही सामान्य संज्ञा आहे जी सर्व राज्यातील कोळ्यांना गृहीत धरून एक सामान्य संज्ञा म्हणून आपण घोषित करण्यात आलेली आहे, किंवा ज्या जातीच्या नावाने आपल्याला ओळखलं जातं ती एक सामान्य संज्ञा आहे. पण त्याच्या अंतर्गत आपण विविध भागात जे राहतो, त्यानंतर आपले मागास दर्जा, सामाजिक दर्जा हा लक्षात घेता त्याच्यामध्ये आपले जे प्रकार आहेत ते सुद्धा त्या सामान्य संज्ञाच्या नावाने ओळखले जातात. आणि 1967 मध्ये जो कोळी OBC प्रवर्गात गणला गेला तोच कोळी 1995 साली SBC प्रवर्गात गणण्यात आला. म्हणजे याच्यामध्ये ST प्रवर्गातील आदिवासी कोळी सुद्धा भरडण्यात आले. आणि याची फोड 1995 सालच्या माधुरी पाटील वर्सेस ॲडिशनल कमिशनर ठाणे यांच्या केसमध्ये केलेला आहे की बाबा ही कोळी जात जी व्यावसायिक मासेमारी करते आणि जी समुद्र किनारपट्टी लगत राहते, ठाणे कुलाबा परिसरात राहते, ही कोळी जातीच्या अंतर्गत मच्छीमार कोळी, अहिर कोळी, ख्रिश्चन कोळी, मांगेला कोळी, सोन कोळी, वैती कोळी, खारवी, खारवा या जातीचा समावेश होतो. हा पूर्णतः हा गट सोन कोळी गट म्हणून ओळखला जातो. आणि उर्वरित राज्यातील गट हे टोकरे कोळी, महादेव कोळी आणि मल्हार कोळी गट आहेत. आणि अशाच प्रकारे जनगणना घेतली जाते. आणि याचप्रमाणे लोकसंख्येच्या आधारावर केंद्र आणि राज्य शासनाकडून अनुदान घेऊन आपल्या नावावरच्या अनुदानाचा बट्ट्याबोळ केला जातो. कोणतीही योजना, कोणताही लाभ राज्यातील आदिवासी अनुसूचित जमाती प्रवर्गातील टोकरे, महादेव, मल्हार कोळी जमातींना मिळत नाही, हे सत्य आहे. इंदिरा साहनी यांच्या केसमध्ये नमूद केल्याप्रमाणे घटनात्मकरित्या 50% आरक्षणाची मर्यादा या SBCच्या GRने उल्लंघन केलेली आहे. आणि जे पहिल्यापासून OBC प्रवर्गात आरक्षित गटात होते त्यांचा अजून विशेष मागास दर्जा सिद्ध करून त्यांना SBC विशेष मागास प्रवर्गामध्ये 2% अजून वाढीव आरक्षण दिलेलं आहे. हे सुद्धा घटनाबाह्य आहे. आणि याची मुंबई तसेच नागपूर खंडपीठात या SBCच्या GR विरोधामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे. हा SBCचा GR समुद्र किनारपट्टी लगत वास्तव्य करत असलेला आणि व्यावसायिक मासेमारी करत असलेला सोन कोळी गटाला हा GR 2% वाढीव आरक्षण मिळाल्यामुळे वरदान ठरला. तर त्याच्यामध्येच ST प्रवर्गातील टोकरे, महादेव, मल्हार कोळी सुद्धा फक्त 1950 पूर्वीच्या कोळी नोंदी असल्या कारणाने
टोकरे महादेव मल्हार अशा स्पेसिफिक नोंदी नसल्याकारणाने भरडला गेला आणि हा SBCचा GR 1995 सालचा आदिवासी टोकरे महादेव मल्हार कोळ्यांकरता शाप ठरला, तळतळाट ठरला. इतकी वर्ष आदिवासी कोळी समाज शासनाची याच बाबतीत लढा देत आहे. वारंवार शासनाच्या आयुक्तांना, सचिवांना, आमदारांना, खासदारांना तसेच राज्य शासनापर्यंत आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे, पण अद्याप एवढ्या वर्षात आवाज पोहोचलेला नाही. त्यामुळे आता लवकरच राज्य शासनापर्यंत ही बाब पोहोच करून आदिवासी कोळी समाज विनम्रतेने त्यांचे न्याय हक्क मागणार आहे. त्यानुसार या सर्व माहितीच्या अनुषंगाने येणाऱ्या काळात लवकरच आपण राज्य शासनाच्या समोर आदिवासी अनुसूचित जमाती प्रवर्गातील टोकरे महादेव मल्हार कोळी आपले म्हणणे सादर करणार आहोत. त्या म्हणण्यानुसार आपण आपले सर्व शासकीय दस्तऐवज, महसूल दस्तऐवज सरकारला सादर करणार आहोत आणि त्या अनुषंगाने सरकारकडून आपल्याला आपले न्याय हक्क प्राप्त करून घ्यायचे आहेत. आपली मागणी रास्त नसल्यास सरकारने साफ नकार द्यावे, पण आपली मागणी रास्त असल्यास सरकारने या GRमध्ये तरतूद करून 1967 आणि 95च्या GRमध्ये तरतूद करून आदिवासी अनुसूचित जमाती टोकरे महादेव मल्हार कोळी समाजाला न्याय हक्क त्यांचे मिळवून द्यावेत आणि न्यायिक भूमिका पार पाडावी अशी आपण सरकारला विनम्र विनंती करणार आहोत. जय भीम, जय संविधान, जय आदिवासी.